हॅलो, नमस्कार सर. नमस्कार सर, बोला ना. सर, सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होतं, की 15 तारखेपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार हं. आणि अद्याप बी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा झालेला नाही आणि बरेचसे शेतकरी आपल्याला फोनसुद्धा करत आहे आणि चॅनलवरती आपल्या कमेंटसुद्धा करत आहे, की "सर, पीक विमा जमा झाला नाही. तुम्ही तर सांगितलं होतं, की 15 तारखेला पीक विमा जमा होणार होता." तर हे हं. कशामुळे जमा झालेलं नाही? कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार? शेतकऱ्यांना किती निधी वाटप होणार? तर याच्याबद्दल एक सविस्तर व डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. हो. तर नक्कीच सर, आपल्याला कृषी विभागाच्या माध्यमातून सांगलं होतं, की यंदाचा जो किमान 17,500चा पीक विमा जो सरकारने मंजूर केला आहे, तर तो 15 जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, अशी माहिती स्वतः राज्य सरकारच्या कृषी विभागाने दिली होती. हो, पण तो पीक विमा जमा झालाय, पण तो जमा होतोय. पण तो कोणता होतोय? 2024चा ज्या शेतकऱ्यांचा बाकी होता, तर तो जमा होतोय. बरोबर. आणि जो शेतकऱ्यांचा आंबिया बहार, ज्यांचा याचा दुसरा पीक विमा जो होता, तो फळ पीक हं, विमा, तर हं. तो जमा होत आहे. 2025चा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुरू झालेला नाही. पण बरोबर. तो लवकरच जमा होणार आहे. आणि जमा न होण्याचं कारण हे तुम्हाला सर्वप्रथम सांगतो, की ज्या शेतकऱ्यांचा म्हणजे पीक विमा मंजूर झालेला किंवा यंदाचा सरसकट शेतकऱ्यांना सगळ्या शेतकऱ्यांना पीक विमा भेटणार आहे. परंतु हो. पी-एम-ए-बी-वाय या साईटवरती सध्या तांत्रिक अडचण आल्यामुळे तर तो पीक विमा रखडलेला आहे आणि 8 दिवसामध्ये हे संपूर्ण सोल्युशन होईल हं, आणि 8 दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे. हो. आता 8 दिवसानंतर कोणकोणत्या पिकाचा पीक विमा जमा होणार? सर्वप्रथम त्या पिकांची नावे सांगतो, नंतर मी तुम्हाला जिल्हा आणि माहिती देतो. बरोबर. बरोबर सर? हो. तर सर्वप्रथम सोयाबीन या पिकाचा सर्वात जास्त पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. हं. किमान ₹17,500 सरकारने सांगले. आता वाटप किती होतं हे सुद्धा बघण्यासारखं आहे. बरोबर सर? बरोबर. आहे ना? तर हो. किमान 17,500चा पीक विमा वाटप होणार. सोयाबीनचा पीक विमा जमा होणार आहे. त्यानंतर मुगाचा पीक विमा जमा होणार आहे. त्यानंतर उडीद या पिकाचा सुद्धा पीक विमा जमा होणार आहे. याचबरोबर खरीपाची ज्वारी असेल किंवा बाजरी असेल हो. किंवा कांदा पीक असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचा मका पीक असेल, जवळपास सोलापूर, नाशिक तिकडं कांदा वगैरे असतो ना, कांदा बरोबर. असतो, बाजरी असते, त्यानंतर इतरही पिके असतात. म्हणजे या सर्व पिकाचा पीक विमा येणाऱ्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हो. आता कोण्या पिकाचा पीक विमा जमा होणार नाही याची माहिती सांगतो. बरोबर. याच्यामध्ये अ, याच्यामध्ये कापूस आणि तूर या 2 हं. पिकाचा पीक विमा जमा होणार नाही. का नाही हां. जमा होणार? की ही दीर्घ कालावधीची पिकं आहेत आणि ही पिकं अजूनही शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहेत आणि बरोबर. याची उंबरठा उत्पन्नाची माहिती सरकारने अद्यापही गोळा केली नाही आणि पीक संपल्याशिवाय उंबरठा उत्पन्नाची माहिती गोळा होत नसते. नाही. त्यामुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये या कपाशी आणि तुरीची उंबरठा उत्पन्नाची माहिती गोळा होणार आणि मार्च आणि एप्रिलमध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कपाशी आणि तुरीचा येणार. पण सध्या पीक विमा येणारा जो आहे, तर तो सोयाबीन, मूग, उडीद, खरीपाची ज्वारी, त्यानंतर बाजरी असेल, कांदा असेल आणि अ, अ, या पिकांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. हो. जवळपास मका सुद्धा पीक याच्यामध्ये आहे. आता बरोबर. जवळपास आपण मराठवाड्यातले 8 जिल्हे, ज्याच्यामध्ये धाराशिव जिल्हा सोडून हं. धाराशिव जिल्ह्यामध्ये काहीतरी आक्षेप घेण्यात आलेला आहे. त्यावरती आपण डिटेलमध्ये अपडेट घेऊ. परंतु त्याच्यामध्ये लातूर जिल्हा असेल किंवा सर नांदेड असेल, हिंगोली असेल, हं. परभणी जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, हं. नांदेड जिल्हा असेल, याचबरोबर बीड जिल्हा असेल. म्हणजे मराठवाड्यातल्या या 8 पैकी 7 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. या सर्व पिकासाठी या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप होणार आहे. हो. यावर्षी पीक विमा वाटपासाठी कुठलीही अट नाही. तुम्ही क्लेम केलेला असो किंवा नसो तरी तुम्हाला पीक विमा भेटणार आहे. पण हं. तुम्ही पीक विमा भरलेला पाहिजे. तुम्ही जर यंदाचा पीक विमा भरलेला असेल, तर तुम्हाला यंदाचा सरसकटचा पीक विमा भेटणार आहे आणि ही या साईटवरची अडचण दूर झाल्यावरच तुमच्या खात्यामध्ये यंदाच्या पीक विम्याचं वितरण होणार आहे. आता हे झालं मराठवाड्यातली माहिती. आता बरोबर. आपण विदर्भातले 5 जिल्हे घेऊयात. त्याच्यामध्ये हो. अमरावती असेल, अकोला असेल सर, हो. यवतमाळ जिल्हा असेल, वाशिम बरोबर. असेल आणि बरोबर. यवतमाळ, अकोला, वाशिम आणि म्हणजे जवळपास हे विदर्भातले 5 जिल्हे सर. हं, हं. ज्याच्यामध्ये यवतमाळ, अकोला हे सगळे 5 जिल्हे. याच्यामध्ये एखाद्या जिल्ह्याचं नाव जरी असेल, तर विदर्भातले 5 जिल्हे शेतकरी समजून घ्या. हो. बरोबर. तर याच्यामध्ये या सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. या सुद्धा जिल्ह्यांमध्ये 50% पेक्षा जास्त आणि 75% पर्यंत हे नुकसान सरकारने स्वतः आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे. बरोबर. आणि या या आकडेवारीप्रमाणे या सर्व जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, खरीपाची ज्वारी असेल किंवा इतर जे पिक आहेत, हो. सोयाबीन आणि सॉरी कपाशी आणि तूर सोडून इतर सर्व पिकाचं पीक विमा येणाऱ्या हं. 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. हो. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र हे सगळे जिल्हे नाशिक असेल, चंद्रपूर असेल, धुळे असेल, गोंदिया असेल हं. किंवा अहिल्यानगर जिल्हा असेल, हं. सोलापूर जिल्हा असेल. आता हं. बघा अहिल्यानगर आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये 80% ते 100% पेक्षा जास्त नुकसान
हे सरकारच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जसं नुकसान सरकारने दाखवले, जशी आकडेवारी सरकारने दाखवली त्या पद्धतीने हेक्टरी 35,000 पेक्षा जास्तच पीक विमा यायला पाहिजे सर. बरोबर. जी आकडेवारी सरकारने दाखवली. आता पीक हो. विमा येतो किती, खात्यात जमा होतो किती, ते सुद्धा बघण्यासारखं आहे. पण जी आकडेवारी प्रसिद्ध केलेली आहे त्या आकडेवारीवर आपण बोलत आहोत. बरोबर. बरोबर, मग बरोबर. त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा येणं अपेक्षित आहे. आणि एकंदरीत या संपूर्ण जिल्ह्यांची आपण अपडेट घ्यायला गेली तर राज्यातील यंदा 94 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. आणि हो. या 94 लाख शेतकऱ्यांचा शेतकरी हिस्सा आपण जर पाहायला गेलं तर 521 कोटी रुपयाचा हिस्सा शेतकऱ्यांनी भरलेला आहे प्रीमियम. हो. आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा हिस्सा अनुदान पाहायला गेलं तर एकूण 5,000 कोटींचं होतं. राज्य सरकारचा 1850 कोटी ते काहीतरी आहे. हं. आणि ऑलरेडी आपण जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने संपूर्ण प्रक्रिया यंदाच्या पीक विम्याच्या वाटपाबाबतच्या हं. राज्य सरकारच्या कृषी विभागाने पार पाडले. जवळपास उंबरठा उत्पन्नाची माहिती गोळा केली अगोदर. हो. उंबरठा उत्पन्नाची माहिती गोळा करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची माहिती केंद्र सरकारला सादर केली. हं. आता फक्त एकच काम बाकी आहे, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वाटप होणं बाकी आहे. हो. आणि राज्य सरकारच्या कृषी विभागानं संपूर्ण माहिती गोळा करून म्हणजे राज्य सरकारचं काम संपलेलं आहे. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून ते काम बाकी आहे. फक्त विमा कंपन्यांना सूचना देणं, पैसे वाटप करणं. परंतु पैसे वाटपासाठी एक अडचण आहे, ते म्हणजे PMFBY या संकेतस्थळावरती काही प्रॉब्लेम आहे. आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे 8 दिवसामध्ये. हं. आणि 8 दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे. याच्या व्यतिरिक्त आता इतर काही जिल्ह्यांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला विचारू शकता. सर आता शेतकऱ्यांचा हेच प्रश्न होता, की कधी मिळणार? म्हणजे आपल्याला फोन येत होते, बरेच शेतकरी मित्र कमेंट सुद्धा करत होते आणि सर आता यासाठी आपल्याला काही शेतकऱ्यांना मग काही कामे करावी लागेल का? पीक विमा नाही ना सर. मिळवण्यासाठी? यासाठी कुठलंही काम करण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळेस शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यावेळेसच सर्व कामे शेतकरी करत असतात. त्यामुळे पीक विमा भरलेला असेल तर त्यांच्या खात्यामध्ये येणार. परंतु जो तुम्ही पीक विमा भरत असाल, जे तुम्ही अकाउंट नंबर दिलेला आहे, तर हो. त्या खात्यामध्ये तुमचं ते जर खातं अकाउंट डीबीटी लिंक असेल आधारला, तर त्या खात्यामध्ये येईल. परंतु तो खातं नसेल तर तुमच्या दुसऱ्या खात्यामध्ये येईल. जसं की ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान, नमो शेतकरीचे पैसे ज्या खात्यामध्ये येतात, जसं की तुमच्या आधारात जे बँक खातं लिंक आहे, त्या हो. खात्यामध्ये हे सगळे तुमचे पैसे येणार आहेत. अजूनही म्हणजे येणाऱ्या 8 दिवसामध्ये कुठल्याही क्षणी हा PMFBYचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. जवळपास एकाही दिवसामध्ये होऊ शकतो किंवा 7-8 दिवसही लागू शकतात. परंतु एवढं कन्फर्म आहे की 8 दिवसानंतर कोणत्याही क्षणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यंदाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार. कारण की कुठलंही अनुदान थकीत नाही. विमा कंपन्यांना ऑलरेडी भेटलेलं आहे हं, हं. अनुदान. त्यामुळे विमा कंपन्या थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वितरित करणार आहेत. आणि शेतकऱ्यांना ही एक आनंदाची बातमी आहे. पण आता असा प्रॉब्लेम आहे की शेतकरी म्हणतो की 17,500 आमच्या खात्यामध्ये येणार का? हो. कारण की सरकारने सांगितलं की आम्ही 17,500 कमीत कमी शेतकऱ्यांना पीक विमा देणार, कुठल्याही जिल्ह्यातील शेतकरी असेल तर. पण बरोबर. यावेळेस ज्यावेळेस ही उंबरठा उत्पन्नाच्या आधारावर पीक विमा ज्यावेळेस मिळत असतो. आता हो. पीक विमा काही जाणकार मंडळी आहेत, त्यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत उंबरठा उत्पन्नाच्या माहितीच्या आधारावरती एवढा पीक विमा शेतकऱ्यांना कधीही मिळाला नाही. हं. आणि मिळण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे शेतकऱ्यांना 8 ते 10,000 रुपये हेक्टरपर्यंत पीक विमा मिळू शकतो. 17,500 मिळणं कठीण आहे, पण सरकारमध्ये 17,500 मिळणार. आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पीक विमा आल्यावर कळेल की बाबा किती येणार. तर त्यावेळेस बरोबर. तर आपण अपडेट घेऊयाच. परंतु काही यंदाच्या पीक विमा वाटपाच्या ट्रिगरमध्ये सरकारने काही बदल केले. जसं की शेतकऱ्यांना आतापर्यंत 2025-24 पर्यंत हं, शेतकऱ्यांना 25% अग्रिम मिळायचा. हं. वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळायचा किंवा इतर ट्रिगर अंतर्गत पीक विमा मिळायचा. परंतु यंदा फक्त तुमच्या अंतिम आणेवारीच्या आधारावर म्हणा किंवा तुमच्या उंबरठा उत्पन्नाच्या आधारावरतीच तुम्हाला पीक विमा मिळणार. पोस्ट बरोबर. हार्वेस्टनुसार हो. त्यानुसार. हां. बरोबर. तर सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच. धन्यवाद.